अहिल्यानगर शहरात महाशिवरात्रीनिमित्त विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला. माळवाडा येथील कपिलेश्वर मंदिर आणि सर्जेपुरा येथील पंचमुखी महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. शिवभक्तांनी बेलपत्र तसेच नारळ आणि फुले वाहून मनोभावी दर्शन घेतले. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये भेट दिली. माळवाडा येथील कपिलेश्वर मंदिर. शहरातील माळवाडा भागात असणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कपिलेश्वर मंदिरास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मूळचे बीड जिल्ह्यातील भांड्याची अंमळनेर येथील पवार पाटील कुटुंबीय व्यवसायाच्या निमित्ताने नगरमध्ये आले आणि कालांतराने नगरचे झाले. 1963 साली नारायण पवार यांनी वडील गोविंदराव पवार आणि आई गौबाई पवार यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने हे मंदिर बांधून कपिलेश्वराचरणी अर्पण केले. 1968 साली तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते कपिलेश्वर मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेतले जातात, असे ट्रस्टचे विश्वस्त विशाल पवार यांनी याप्रसंगी सांगितले. आज महाशिवरात्री निमित्ताने सगळ्यांना महाशिवरात्रीच्या विशेष करून शुभेच्छा. आज आमचं कपिलेश्वर देवस्थान ट्रस्ट नगर अहिल्यानगर याची स्थापना 1963 साली याचं कामकाज सुरू झालं व 1968 साली भारताचे तत्कालीन गृहमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. तेव्हापासून हे आमचे पंजोबा नारायण गोविंद पवार यांनी त्या साली याचं कामकाज पूर्ण करून हे लोकांच्या सेवेसाठी चालू केलं. यांची आमच्या पंजोबांची सेवा नित्यसेवा असायची 2 टाईम 3 टाईम. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने इथं आमच्या इथं विविध धार्मिक कार्यक्रम पूर्ण केले जातात. इथं गोकुळाष्टमी असती, त्यानंतर तुकाराम बीज होती, त्यानंतर दरवर्षी परत महाशिवरात्र होती व वर्धापन दिनाचा आमचा एक 8 दिवसाचा कार्यक्रम होतो. त्याच पद्धतीने इतर काही सामाजिक कार्यक्रम असतील ते आमच्या हातून हे केले जातात. त्याच पद्धतीने इतर बी काही समजा वेळांती काही गरजूंना काही मदती लागल्या काही लागल्या तर त्या माध्यमातून आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून होईल तेवढं सहकार्य आमच्याच्यानी केलं जातं. ब्युरो रिपोर्ट, सत्यजित महाराष्ट्र, अहिल्यानगर.